नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अमोल सोहनी वेलकम करतो तुमचं स्पीड ॲग्री मराठी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, शेतकरी आणि शेतकरी पुत्र या दोघांना सरकारी असेल किंवा प्रायव्हेट असेल इन्स्टिट्यूशन त्या कशा चुना लावताय ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. एक व्हायरल ॲडव्हर्टाइज तुम्ही बघितली असेल, महात्मा फुले कृषी विकास केंद्र ह्या नावाने जवळपास 30,000 पदांची ती भरती आहे आणि प्रत्येक गावामध्ये एक कृषी मित्र नेमायचा आहे अशी ती भरती आहे. 1 तारखेचा हा पेपर आहे बघा, एप्रिल 1, 2026. लोकमत सारख्या रेप्युटेड न्यूज पेपरने ही बातमी छापलेली आहे, ही ॲडव्हर्टाइज छापलेली आहे. बघा, महात्मा फुले कृषी विकास केंद्र ह्या संस्थेची ही ॲडव्हर्टाइज आहे. आता महात्मा फुले कृषी हे नाव ऐकलं की सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आठवतं महात्मा फुले कृषी विद्यापीठ, आणि त्याच्यामुळे संभ्रम निर्माण होतो की ही भरती सरकारी आहे का प्रायव्हेट आहे. बऱ्याच जणांचा भ्रम झाला की ही सरकारी नोकरी आहे. ठीक आहे. दुसरा यांना शब्द वापरलाय बघा, मेगा भरती. तर हा मेगा भरती जो शब्द आहे हा आपल्या माननीय सर्वांचे लाडके असे देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, यांचा शब्द आहे मेगा भरती. ठीक आहे. तर हा शब्द वापरल्यानंतर सुद्धा संभ्रम निर्माण झाला की ही भरती सरकारी. बघा किती जबरदस्त आयडिया वापरली. एकतर नाव महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं वापरलेलं आहे आणि दुसरं मेगा भरती हा शब्द हा सुद्धा सरकारशी संबंधित वापरलेला आहे. बरं, आता दुसरी गोष्ट आपण जर बघायला गेलो तर आपल्या हे लक्षात येतं की इथं परीक्षा शुल्क सुद्धा दिलेले आहे, जे की 250 रुपये. आता ज्यावेळेस आपण कोणत्याही सरकारी नोकरीचा फॉर्म भरतो, गव्हर्नमेंट नोकरीचा फॉर्म भरतो, त्यावेळेस आपल्याला परीक्षा फी द्यावी लागते. आता ही जी 250 रुपयाची फी त्यांना सांगितलेली आहे, हा स्वीट स्पॉट आहे. स्वीट स्पॉट म्हणतो आपण त्याला. कसं तर बघा, IBPS ज्यावेळेस परीक्षा घेते तर IBPS आपल्याकडून जवळपास 900 ते 1000 रुपये वसूल करते. ओपन कॅटेगरी आणि ओबीसीची मी गोष्ट करतोय. बाकीचे जे SC ST वगैरे असतील तर त्यांच्यासाठी कमी असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर TCS सुद्धा एवढीच फीस घेते, 900 किंवा 1000 रुपये आपल्याकडून घेते कोणत्याही परीक्षेसाठी फॉर्म भरला तर. त्याच्यानंतर राज्य शासनाच्या जेवढ्या पण जागा असतात त्या बऱ्यापैकी MPSC कंडक्ट करतं, ते सुद्धा आपल्याकडून 350 ते 400 रुपये चार्ज करतात. बरोबर आहे. यांनी परीक्षा फी सगळ्यात कमी ठेवली आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त पोरांनी अप्लाय करावा असं त्यांचा काहीतरी कयास असेल. ठीक आहे. इथं पण स्वीट स्पॉट, सगळ्यांपेक्षा कमी फीस ठेवली. बघा, एकूण किती पद आहेत? 30,500 पद दिलेले आहेत प्रत्येक गावामध्ये. तसे मराठवाड्यासाठी 9,500 पद आहे, विदर्भासाठी 15,100 पद दिले आणि खानदेशसाठी 5,800 पद दिले. ठीक आहे. तर 30,500 पदांची ॲडव्हर्टाइज सरकार एका टायमाला काढत नाही, कधीच नाही काढत. ठीक आहे. 30,500 पद कधीही काढत नाही सरकार. दुसरी गोष्ट, परीक्षेचा फॉर्मॅट सुद्धा त्यांनी दिलेला आहे. 50 गुण हे महाराष्ट्रातील शेतीमध्ये विचारले जातील, शेती विषयक विषयांमध्ये विचारले जातील. सामान्य ज्ञान हे 10 मार्काला विचारलं जाईल, मराठी 20 मार्कांना विचारलं जाईल, गणित 10 मार्कांना विचारलं जाईल आणि इंग्रजी 10 मार्कांना विचारलं जाईल. अशी 100 मार्कांची परीक्षा ठेवली. बरं सर, व्हेरी गुड. आता हे सगळं झाल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाला समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं की बाबांनो, ही भरती जी आहे ती आमच्याशी संबंधित नाही. बघा, कृषी मित्र नावाखाली बोगस भरतीचे पेय, भरतीशी कुठलाही संबंध नसल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे स्पष्टोक्ती. मग महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिकारी समोर येऊन सांगतात की ही भरती आमच्या संबंधात नाहीये. तर ज्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं नाव वापरलंय त्यांच्यावर काही कारवाई होईल का? मध्ये प्रश्न आहे. मी फक्त प्रश्न विचारतोय. कोणत्याही गोष्टी जज करत नाही किंवा कोणत्याही गोष्टी डायरेक्टली बोलत नाही. भरतीमध्ये
जर ही बोगस असेल तर त्याच्यावरती कारवाई होईल का? दुसरं बघा, बेरोजगारांकडून पैसे गोळा करण्याचा प्रकार चालू आहे असं एका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांची महापूर आहे सध्या बेरोजगारांचा, आणि 250 रुपये काही विशेष नाही, भरून देऊ आणि नोकरीला लागून जाऊ असं त्यांनी प्रलोभन दिलेलं. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितले 20,000 रुपये आम्ही तुम्हाला 20,000 रुपयांपर्यंत पगार देऊ. आता ज्यावेळेस यांच्याशी संपर्क केला गेला त्यावेळेस असं समजलं की ही भरती प्रायव्हेट आहे. भरती कोणती? प्रायव्हेट. मग बघा, आता ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जाता, तुम्ही अजित सीड्सला जा, अंकुरला जा, पूर्वा केमिकल्सला जा, किंवा आपली FMC इंडियाला जा, बरोबर आहे. कोणत्याही रेप्युटेड कंपनीच्या इंटरव्ह्यूला तुम्ही गेले तर तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा चार्ज घेतल्या जात नाही. प्रायव्हेटमध्ये कुठलाही 1 रुपया तुम्हाला द्यायची गरज नसते जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर. हा, तुमचं कॅलिबर, तुमचे मार्क्स, तुमचं स्पीकिंग स्किल, कम्युनिकेशन स्किल किंवा बाकीच्या तुमच्या स्किल याच्यावरती तुम्हाला नोकरी मिळते. 1 रुपया सुद्धा तुम्हाला द्यायची गरज नसते. मग ही प्रायव्हेट कंपनी 250 रुपये प्रत्येकाकडून का चार्ज करते, हा माझा दुसरा सवाल. ठीक आहे. तिसरी गोष्ट याच्यामध्ये जी मी नोटीस केली ती आहे आवश्यक कागदपत्रे काय काय बघा. 10वीचं मार्कशीट पाहिजे तुम्हाला, 12वीचं मार्कशीट पाहिजे, त्याच्यामध्ये बी इफ ऍप्लिकेबल जर तुमची 12वी झालेली असेल तरच अपलोड करा म्हणताय, म्हणजे 10वी वाल्यांना पण हा जॉब देणार आहेत, मिळणार आहे. पासपोर्ट साईजचे फोटो पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे. बरं सर, हे जे एवढे डॉक्युमेंट आहे, हे डॉक्युमेंट कोणत्या नोकरीसाठी लागतात हे माहिती आहे का तुम्हाला? हे लागतात MIDC मध्ये जर तुम्हाला नोकरीला जायचं असेल तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 2 फोटो पाहिजे. समजलं? आणि MIDC मध्ये तुम्ही कामाला गेले तर तुम्हाला निदान 12,000 ते 15,000 रुपये तरी पगार मिळेल. इथे कमिशन बेसिस हा जॉब आहे. शेतकऱ्यांना भेटायचे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स असतील, ते प्रोडक्ट तुम्हाला विकायचे आणि ते विकल्यानंतर त्याचं कमिशन तुम्हाला मिळणार, असं मला तरी समजलं. समजा आता तुम्ही 1,000 रुपयाचे प्रोडक्ट जर विकले, 10,000 रुपयाचे विकले समजा, कन्सिडर करा, आणि त्याच्यामध्ये 10% मार्जिन आहे, तर तुम्ही किती कमवले त्याच्यामध्ये? तर तुम्ही कमवले त्याच्यामध्ये 1,000 रुपये फक्त. एवढं 10,000चा माल विकल्यानंतर तुम्हाला 1,000 रुपये मिळणार आहे. तुमच्या गावामध्ये जर तुम्ही तो माल विकला शेतीचा, ठीक आहे, त्याच्यामधून तुम्हाला 1,000-1,200 जे काय असतील ते मिळाले आणि ते जर प्रोडक्ट खराब निघाले तर लोक येऊन तुम्हाला बदकवतील. ठीक आहे. त्याच्यामुळे माझं जेन्युइन मत असं आहे की अप्लाय याला करायला नव्हतं पाहिजे. ठीक आहे. कारण काय, ही अशी भानगड जी आहे ती प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नसते, इव्हन गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा नसते. ठीक आहे. त्याच्यापेक्षा MIDC मध्ये कामाला जा, नाही तर एखाद्या भरतीची तयारी करा किंवा एखादा बिझनेस करा, रिकामा भानगडीत पडू नका. सरळ सरळ मला सांगणं. बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठावर दबाव आल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ॲग्रोवनला न्यूज दिली आणि ॲग्रोवनची न्यूज वाचून मग कदाचित यांना थोडंसं जाग आली. यांनी मग जाहीर निवेदन दाखवलंय. अगोदर हे निवेदन नव्हतं बरं का वेबसाईटवरती. आता हे निवेदन दिसतंय की 1 एप्रिल 2026 रोजी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, तर महात्मा फुले कृषी विकास केंद्र ही खाजगी आणि स्वतंत्र आस्थापना आहे. याचा कोणत्याही सरकारी विभागाशी, योजनेशी किंवा कार्यालयाशी संबंध नाही. ठीक आहे. असं यांनी आता जाहीर निवेदन काढलं. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील? आता जागा आली का यांना? तर माझं म्हणणं असं आहे की किती जणांनी फॉर्म भरलेले जरा मला कमेंट मध्ये टाका बरं, समजू द्या मला पण किती जणांनी फॉर्म भरला होता. मी पण माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकलं होतं ज्या दिवशी ॲडव्हर्टाईज प्रसिद्ध झाली त्यावेळेस, आणि त्यावेळेस एवढी इन्फॉर्मेशन मला नव्हती. पण ज्यावेळेस ॲग्रोवनची न्यूज बघितली मी, ताबडतोब ती न्यूज सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉरवर्ड केली. तर तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर बिलकुल जॉईन करून घ्या. त्याच्यामध्ये महत्त्वाचे अपडेट्स मी कंटिन्यू टाकत राहतो.
ठीक आहे. याच्यासोबत सोबत आपलं स्पीड ॲग्री मराठी हे चॅनल जे यूट्यूबचं याला सबस्क्राईब करून घ्या. आणि कृषी सेवक किंवा बाकीच्या काही कॉम्पिटिटिव्ह परीक्षेसाठी तुम्ही तयारी करत असाल, जसं आपलं ॲग्रिकल्चरल MPSC आहे, IBPS AFO आहे किंवा MCRPG CET आहे आणि कृषी सेवक आहे. याच्यासाठी स्पेशल टेस्ट सिरीज आम्ही चालू केलेली आहे. तर ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला स्पीड ॲग्री हे आपलं ॲप आहे. ह्या ॲपवरती तुम्हाला मिळून जाईल. हे प्ले स्टोअरवरून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीनं सगळा जो घोळ आहे तो सुरू आहे. ठीक आहे. 250 रुपये तुमच्याकडून जमा करून घेतले जात आहेत. कोणतीही प्रायव्हेट कंपनी 250 रुपये जमा करत नाही. कोणतीही प्रायव्हेट कंपनी 10वी 10वी पासवाल्याला ॲग्रिकल्चरचा जॉब ऑफर करत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आपण बघितली, यांनी MPKV राहुरीचं वापरलं. शक्यतो असं नाव कोणी वापरत नाही. तसं संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट सुद्धा बनवण्याची परवानगी नसते. पण काय भानगड आहे मला एक्झॅक्टली नाही माहिती. ठीक आहे. तर याच्यावरती विश्वास ठेवू नका. माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे. तर थांबूया आपण इथे. काही डाऊट असले तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी जरूर त्याचा रिप्लाय करेन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.